भाग 9. अ सिग्नेचर ऑफ लव्ह. ईशा आणि सीमाने कॉलेजमधील 2-3 लेक्चर अटेंड केले. सीमाला अचानक आईस्क्रीम खायची इच्छा झाली, म्हणून त्या परत कॅन्टीनमध्ये आल्या. नेहमीप्रमाणे सीमा आणि ईशा त्याच बेंचवर बसल्या होत्या. ईशा, "अगं कमालच केलीस तू. किती छान मॉडेल बनवलंस तू." सीमाला ईशाचा हेवा वाटत होता. ईशाला अगोदरच ड्रेस, त्यांचे पॅटर्न हे सर्व करण्यात इंटरेस्ट होता. फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये ॲडमिशन घेतल्यापासून तिच्या आतील गुणांना वाव मिळत होता. "नाही गं, तसं काही नाही. आपण ज्या गोष्टी करतो, शिकतो, त्या अगदी मनापासून केल्या, तर त्यात आपण परफेक्ट होतो आणि आपल्याला पण त्यामध्ये आवड निर्माण होते," ईशा म्हणाली. ईशा आणि सीमा यांच्या गप्पा चालूच होत्या. तोच एक मुलगा त्यांना जॉईन झाला. "हाय, आर यू फ्रॉम एवढी क्लास नंबर वन?" त्याने दोघींकडे पाहत विचारलं. तसं दोघींनीही हो मध्ये मान हलवली. "ओह, कॅन आय जॉइन अस?" त्याने विचारलं. "यस, शुअर," सीमा त्याला पाहून म्हणाली. सनी येऊन त्यांच्या समोरील चेअरवर बसला. सीमा अजूनही त्याच्याकडेच पाहत होती. काव्याने सीमाच्या पायाला टेबल खालून पाय लावला तशी सीमा भानावर आली. "हाय, आय एम समी." त्याने त्याची ओळख करून दिली. "हाय, आय एम सीमा. मीट माय फ्रेंड ईशा." सीमाने ईशाकडे हात करून तिची ओळख करून दिली. "हाय, नाईस टू मीट यू. आज तुमचेच मॉड्यूल डीडी प्रेझेंटेशनमध्ये लावले आहे ना?" सनीने ईशाला विचारलं. ईशाने फक्त मान हलवून होकार दिला. "ॲक्च्युली मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला गाईड कराल का?" सीमा अजूनही त्याच्याकडेच पाहत होती. दिसायला सुंदर होता तो. सीमा फ्लॅट झाली होती त्याला पाहून. "वाय नॉट? शुअर." ईशानं हलका हसून रिस्पॉन्स दिला. तसे तो त्यांना जॉईन झाला. अरुणातराव वरांड्यात एरझारा घालत होते. सुलोचनाताई त्यांना झोपाळ्यावर बसून पाहत होत्या. रघुनाथरावांची इच्छा पूर्ण करायची असं जरी त्यांनी ठरवलं असलं तरी रयत कितपत त्यांचं ऐकेल आणि तो ईशाला घेऊन गावात यायला तयार होईल का? गावात त्याचे मित्रही होते. अरुणातराव विचारात पडले होते. "अहो, मी काय म्हणते, आपण याविषयी कमलताईंनाच बोलू. त्या काहीतरी मार्ग काढतील," सुलोचनाताई म्हणाल्या. तसे अरुणातरावांनी सगळी गोष्ट कमलाबाईंना सांगितली. "दादा, तू रयतशी बोल, मी ईशाशी बोलते," कमलाबाई म्हणाल्या. अरुणातरावांना थोडं बरं वाटलं. रयत त्याच्या केबिनमध्ये काम करत बसला होता. अचानक त्याचा फोन वाजला. रयतने फोन कानाला लावला. "बॉस, तुमचं काम झालंय," पलीकडील व्यक्ती. "गुड. ईशा कशी आहे?" रयत. "त्या ठीक आहेत. थोड्या घाबरल्या होत्या अगोदर, पण काळजी करू नका. त्यांचं आता बऱ्यापैकी टेन्शन संपलं आहे आणि त्यांना डाऊट पण आला नसेल आपला. मला खात्री आहे," पलीकडील व्यक्ती म्हणाली. "ते काही असो. मॅडमची काळजी घ्या. माझा त्या डाकुशेरवर विश्वास नाही. तो जेलमध्ये गेला आहे म्हणून बेफिकीर वागू नका. शेवटी तो गुंड आहे आणि प्रत्येक वेळेस तो जेलमधून सुटून आलाय हे तुम्हाला पण माहीत आहे." त्याने स्ट्रिक्ट शब्दात वॉर्न केलं. "येस सर." समोरून व्यक्तीचा रिस्पॉन्स मिळाला आणि त्याने फोन ठेवून दिला. "मॉम, मला नाही जमणार. एकतर तो सायको, मला त्याच्यासोबत राहायला पण आवडत नाही आणि आता त्याच्या गावी, त्याच्या घरी मला नाही राहायला जमणार." ईशा कमलाताईंना नकार देत होती. "अगं, पण इशू 3 दिवसांचाच प्रश्न आहे फक्त." "नो मॉम, तसंही माझ्या पुढच्या वीकमध्ये युनिट टेस्ट चालू होतात आणि मला माझं टॅलेंट सर्वांसमोर दाखवून द्यायचंय. मला हा चान्स घालवायचा नाही." ईशा अजूनही तिथेच होती. "ईशा, तुला समजत कसं नाही?" "अगं, मग कॉन्ट्रॅक्ट तरी का केलंस?" कमलाताई रागात चिडून बोलल्या. ईशा गप्प राहिली. "हे बघ ईशा, तू माझ्यापासून काहीच लपवून जाऊ नकोस. तुला असं वाटतं का की मी ओळखत नाही?" ईशाच्या डोळ्यातून टचकन पाणी येत होतं. "हे बघ बाळा, तुझं रयतवर प्रेम आहे. फक्त तू तसं दाखवत नाहीस. तुझी जीवाची तगमीग मी ओळखते. पण बाळा, हीच खरी वेळ आहे. तुला जर तो तुझ्या आयुष्यात हवा असेल तर तुला अगोदर स्वतः पुढाकार घ्यायला हवा. नवीन संधीचं स्वागत नव्याने कर आणि शेवटी कॉन्ट्रॅक्ट संपणारच आहे ना. पण हे नातं तुला हवं असेल तर तू ते जोडून ठेव बाळा." कमलाताई बोलत होत्या. ईशा मात्र फोनवर ढसढसा रडत होती. कॅन्टीनमध्ये कोणी पाहू नये म्हणून ती वॉशरूममध्ये आली होती. तिलाही हे कॉन्ट्रॅक्ट आयुष्यभरासाठी हवं होतं, पण रयतने तिला त्यावेळी दिलेल्या नकारामुळे ती थोडंसं लांब राहिली होती. "तुझा कोणताही निर्णय मी आनंदाने स्वीकारायला तयार आहे बाळा. शेवटी तू खुश तर मी खुश. पण आता प्रश्न माझ्या वडिलांचा आणि तुझ्या आजोबांचा आहे बाळ. एकदा नीट विचार कर.
कमलाताई ईशाला बोलून मोकळ्या झाल्या आणि त्यांनी फोन ठेवून दिला. ईशा आता विचारात पडली होती. तिला तिच्या आईचं म्हणणं पटलं होतं, पण तिला रयतच्या मनात काय आहे हे माहीत नव्हतं. विचार करत ती पुन्हा कॅन्टीनमध्ये आली. सीमा आणि सनीच्या गप्पा चालूच होत्या. ईशा पण मग त्यांना जॉईन झाली. रयत, अरे जरा त्या मुलीचा पण विचार कर. तुझ्या आत्यांचा आणि आजोबांचा तरी विचार कर. तुझ्या आत्याने तिची सर्व प्रॉपर्टी तुझ्या हवाली केली आहे. फक्त सह्या बाकी आहेत. तेथील कारभारी तूच आहेस ना? अरुणाथरावांनी रयतला आजोबाच्या हट्टाविषयी सर्व सांगितलं होतं. रयत ईशासोबत गावी यायला आणि नवरा बायको सारखं नाटक करायला तयार नव्हता. अरे, जी मुलगी तिचं सर्वस्व तिच्या आजोबांच्या हट्टापायी पणाला लावते, ती किती महान असेल याची कल्पना तरी आहे का तुला? तुला नसेल तिची काळजी, पण आम्हाला आहे रयतराव. 1 वर्ष का होईना, पण सुनबाई आहेत त्या आमच्या. अरुणाथराव फोनवर बोलत होते. रयतला तर त्यांचं बोलणं ऐकून काय करावं तेच समजत नव्हतं. ते अगदी मुद्देसूद बोलत होते. रयतला त्यांचं बोलणं टाळता आलं नाही आणि त्याने गावी जायला होकार दिला. "ठीक आहे बाबा, मी हे नाटक करेन, पण फक्त 5 दिवस. कारण पुढचे सगळे दिवस माझे मीटिंग ठरलेले आहेत आणि ते पोस्टपोन करू शकत नाही," रयत म्हणाला. "हो चालेल. मी ईशाला फोन करून कळवतो. तर तू तू तिला घेऊन ये. उद्या तुम्ही मला इथे वाड्यात हवे आहेत." अरुणाथरावांनी बोलून फोन ठेवला. रयतने एक सुटकेचा निश्वास सोडला. आज ईशाचं कॉलेज लवकरच सुटलं होतं. सीमा आणि ईशासोबत घरी जात. पण आज ईशाने सीमाला सनीसोबत जायला सांगितलं. सनीने त्याची गाडी आणली होती. ईशाला न्यायला रयत येणार होता, म्हणून तिने सीमाला सनीसोबत पाठवलं आणि ईशा तिथेच कॅन्टीनमध्ये रयतची वाट पाहत बसली. तो तिला न्यायला येणार हे तिला तिच्या अरुणाथराव मामांनी कळवलं होतं. तो न्यायला येणार म्हणून ती मनातून खुश होती. पण अर्धा तास झाला तरी तो आला नव्हता. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? येईल का रयत ईशानला न्यायला? काय होईल पुढच्या भागामध्ये? भाग आवडत असेल तर प्लीज एक छोटीशी कमेंट द्या, लाईक करा, स्टिकर्स द्या. आणि हो, पुढचा भाग लवकर येणारच आहे. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. थँक यू फॉर वॉचिंग मन माझे चॅनेल.